पाणी केलं। हा तुमचा दुसरा पॉइंट आहे। तुम्ही हे सांगितलं की तुम्ही लोकांच्या ह्याच्यात हात घालता इमोशनल पॉइंट मध्ये। तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे अमृतची कामं, अमृत योजना। लोकांना माहिती आहे की आपण त्यांच्या घराच्या बाहेर ड्रेनेजची कामं झाली आहेत आणि नेमकं जिथे ड्रेनेजचं काम झालंय तिकडेच पाणी तुंबलंय। म्हणजे हे करप्शन, म्हणजे भ्रष्टाचार, म्हणजे अमृत योजनेमध्ये त्यांनी बेहिशोब पैसे घेतले। त्याच्यानंतर चौथा महत्वाचा पॉइंट, आता म्हणताय पाणी सोडलंय, पाणी खूप आहे, अजूनही शहराला 5 दिवसात पाणी मिळेल। लक्ष असायला पाहिजे सोलापूर महानगरपालिका आणि त्या दृष्टिकोनाने आज आपली मीटिंग आहे। परवाच प्रभाग रचना झाली आहे। अर्थात चेतन भाऊनी आणि आपल्या सगळ्या सहकार्याने त्याच्यावर हस्तक्षेप घेतला की 2011च्या सेन्सिसच्या प्रमाणे झाले। आज एवढे वर्ष झाले, 14 वर्ष झाले, ते बदलण्याची गरज आहे। पण त्याचसोबत आपल्या शहरामध्ये गेले 4 दिवस अतिवृष्टीचं चित्र घडत आहे आणि अशा वेळेस तुम्ही बरेच जण मला भेटता, आपण एकमेकांना भेटतो आणि खूप तक्रारी तुमच्या मनात असतात। पण जेव्हा मी फिरते आणि जास्त आता ग्रामीण भागात असते किंवा इथे जेव्हा वॉर्डात जाते वगैरे, तर एक गोष्ट दिसून येत नाही। हा तो कठीण काळ आहे आपल्या शहराच्या लोकांवर जो चालला आहे आणि अशा काळात मला असं वाटतं काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्यांनी त्यांच्या मदतीसाठी उभं राहायला पाहिजे। तुम्ही त्यांच्या सोबत पण उभं राहता आणि उद्या जर तुम्हाला इलेक्शन लढायचंय तर ते विसरणार नाही की हा माणूस माझ्या सोबत उभा होता आणि निश्चित तुमच्या बाजूने तो साथ देईल, तुम्हाला आशीर्वाद देईल। सर्वात दुसरी महत्वाची संधी म्हणजे इलेक्शन झाले नाहीये म्हणून नगरसेवक कुठेही दिसत नाहीये, कोणीही दिसत नाहीये। कोणीही नसताना तुमच्यासाठी मोकळं मैदान आहे। तुम्ही प्रत्येक घरोघरी विदाउट कॉम्पिटिशन जाऊ शकता। तुम्ही कोणत्या रेसमध्ये नाही आहात, तुमच्यासाठीच तो दरवाजा